जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा लागलेली आहे। शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली 30 जून गेली, 5 जुलै देण्यात आली, 5 जुलै गेली, आज 12 जुलै झाली तरी सुद्धा कर्जमाफीची यादी आली नाही। आणि याच अनुषंगाने कर्जमाफीच्या याद्या कधी येणार, केवायसी सुरू कधी होणार, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। मित्रांनो, याच्या संदर्भात काही पत्रकारांच्या माध्यमातून आज कृषी मंत्र्यांना प्रश्न देखील विचारण्यात आले आणि लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल हे उत्तर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया आपण पाहिलेली पहिल्यापासून रेंगाळत गेलेली आहे। कित्येक दिवस याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली नाही, याच्यानंतर जी.आर. निघाला नाही, आता जी.आर. निघाला तर पुढे त्याच्या निधीची मागणी, निधीची मंजुरी मिळाली, त्याच्यानंतर याच्यामध्ये कर्जमाफी योजनेमध्ये आलेला बदल, या सर्व पार्श्वभूमीवरती आपण पाहिलेले की याच्यामध्ये विलंब होत चाललेला आहे। एकंदरीत आता राज्य शासनाच्या माध्यमातून आयटी रिटर्न भरणारे जे शेतकरी आहेत त्यांची यादी मागवलेली आहे, ती यादी यायला विलंब होतोय। याचबरोबर आता 2019 मध्ये जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा 2 लाखाच्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या 4 याद्याचं आता पुन्हा 2 यादीमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या प्रक्रिया आता याच्यामध्ये होत आहेत आणि याच अनुषंगाने आलेल्या याद्या पुन्हा एकदा आता तयार करणं, त्या अनुषंगाने आयटी रिटर्न वाल्यांची यादी आल्यानंतर त्या शेतकऱ्यांना याच्यामधून वगळणं, या प्रक्रिया याच्यामध्ये पार पाडल्या जाऊ शकतात। साधारणपणे सोमवार मंगळवार म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये राज्यपालाच्या माध्यमातून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो। परंतु आता याच्यामध्ये याद्याच आल्या नाहीत आणि केवायसी झाली नाही तर पुढे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी सुद्धा विलंब होणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव दिलं जावं अशी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती। आता याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर 22 जुलै 2026 रोजी माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजितदादा पवार यांचं निमित्त साधून या तारखेला या पोर्टलचं उद्घाटन केले जाण्याची शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येते। त्याच्यामुळे याद्या जरी आल्या तरी याचं जे काही पोर्टल असेल ते पोर्टल सरकारच्या माध्यमातून 22 जुलैलाच उद्घाटन केलं जाऊ शकतं, अशा प्रकारचे अपडेट आता समोर यायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्या अंतर्गत आयटी रिटर्नच्या आल्यानंतर यादी तयार करणं, 2019 चे जे काही शेतकरी त्यांना समाविष्ट करून त्यांची यादी जे तयार करणं ती करणं, या सर्व प्रक्रिया पाडून शेतकऱ्यांना पोर्टलचं उद्घाटन आणि केवायसी करण्याच्या प्रक्रिया या 22 जुलै नंतरच पार पाडल्या जाऊ शकतात, अशा प्रकारचे सध्या याच्यामध्ये अपडेट येत आहेत। आता कृषी मंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नामध्ये सुद्धा लवकरच या जुलैमध्येच आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत अशा प्रकारची माहिती दिलेली आहे, परंतु अद्याप ही कुठलीही तारीख समोर आली नाही। परंतु एकंदरीत सध्या चाललेले जे काही प्रक्रिया आहेत, सध्या चाललेले जे काही हालचाली, या पार्श्वभूमीवरती कर्जमाफीची प्रक्रिया ही 22 जुलै नंतर सुरू होऊ शकते अशा प्रकारच्या शक्यता आहेत। आता याच्या संदर्भातील काही अधिकृत, याच्या संदर्भातील कार्यक्रमाच्या संदर्भातील काही अपडेट, या पोर्टलच्या उद्घाटनाच्या संबंधातील काही अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।